Good morning, students. Welcome back to Janta High School and Junior College. Standard 8, subject Science. You have to see fifth number chapter inside the atom. You have to see Dalton's theory. Okay. Rutherford's theory. Then today we are going to learn about proton. Proton means what? These have a positively charge. प्रोटॉन म्हणजेच काय, ज्यामध्ये पॉझिटिव्हची चार्ज ॲटॉमिक पार्टिकल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रोटॉन्स. इथं लिहिलेलं आहे पहा. प्रोटॉन इज पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजेच पहा काय सांगता येईल आपल्याला. इथे एक आपलं स्फिअर आहे. ह्या स्फिअरमध्ये काय सेंटर असणार आहे. मग सेंटरच्या आतमध्ये जे पॉझिटिव्हली चार्ज असणार आहेत त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? प्रोटॉन म्हणणार आहे. ओके. आणि स्फिअरच्या बाहेर निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय करतात? सराउंडिंग असतात. काय असतात? सराउंडिंग असतात. म्हणजेच ह्याला तुम्ही काय म्हणणार आहे? इलेक्ट्रॉन. म्हणजे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असते त्याला आपण काय म्हणत असतोय? इलेक्ट्रॉन. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला आपण काय म्हणत असतोय मुलांना? प्रोटॉन्स. ओके. The positively charge on the nucleus is due to proton in it. ज्याच्यावरती पॉझिटिव्हली चार्ज असते त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? प्रोटॉन. ओके. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल पी. प्रोटॉन आपण कशाने दर्शवतोय तर पी ना. ईच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे +1 इलेक्ट्रॉन. म्हणजे प्रोटॉन किती पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात? हा क्वेश्चन तुम्हाला MCQसाठी येऊ शकते. MCQ म्हणजेच काय? रिकाम्या जागा भरायसाठी. एक प्रोटॉन किती पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करू शकते? तर तुम्ही इथं काय सांगणार? 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. कुलोम काय आहे ह्याच्यामध्ये? SI युनिट आहे. ओके. मग किती पॉझिटिव्ह चार्ज कॅरी होतात? तर 1.6 × 10⁻⁹. When total positive charge on the nucleus is expressed in the unit electron. मग जे टोटल पॉझिटिव्ह चार्ज आहे यामध्ये आपण कशाने डिनोट करतो त्याला? तर E ने डिनोट करतो. आता E म्हणजे इलेक्ट्रॉन असं म्हणतोय आपण. तर जेव्हा ईच्या डोक्यावरती निगेटिव्ह दाखवते त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रॉन. इथं काय आहेत? हे पॉझिटिव्हली चार्ज कॅरीज करतात. म्हणून आपण इथं ई या शब्दाने त्याला काय केलेलं आहे? डिनोट केलेलं आहे. इट्स मॅग्नेट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. ह्याचं मॅग्नेट्यूड किती असणार आहे? जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स असतील. आता नंबर ऑफ प्रोटॉन समजा एवढे आहेत 1.6 × 10⁻⁹ आहेत. तर त्याचं मॅग्नेट्यूड किती असेल? तेवढंच असेल 1.6 × 10⁻⁹. ओके. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉनचं मॅग्नेट्यूड तेवढंच असणार आहे. आता प्रोटॉनची संख्या चेंज झाली तर त्याच्या मॅग्नेट्यूडची सुद्धा नंबर्स इथं काय होणार आहे? चेंज होणार आहे. ओके. म्हणजे आता हेलियम पाहिलं आपण, हायड्रोजन पाहिलं, त्यामध्ये प्रोटॉनची इलेक्ट्रॉनची जे नंबर्स आहेत त्यामध्ये चेंज होतात. म्हणजे जेवढं संख्या प्रोटॉनची असेल तेवढं त्याचं मॅग्नेट्यूड असणार आहे. हे आपल्याला तिथं सांगायला पाहिजे. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट. नंबर ऑफ प्रोटॉन्स जेवढे त्या न्यूक्लियसमध्ये असतील त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? ॲटॉमिक नंबर म्हणणार आहे. जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स त्या न्यूक्लियसमध्ये असतील त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे मुलांना? ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. आणि ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट इज डिनोटेड बाय झेड. पहा, आधी आपण प्रोटॉन कॅरीज करतो त्याला 1E म्हणलो आहे. आता जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स त्या न्यूक्लियसमध्ये असतील, स्फेअरमध्ये असतील त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर आपण कशाने डिनोट केले तर झेडनं. मास ऑफ 1 प्रोटॉन. आता मास सांगितलं आहे पहा. तिथं आपण चार्ज कॅरी करत होतो. आता इथं मास ऑफ प्रोटॉन किती आहे आपलं? 1U. आणि त्याचं 1 डाल्टन हे काय आहे? युनिट आहे. समजले? आता 1U म्हणजेच काय? हे मास आहे. मास ऑफ प्रोटॉन आहे. बरोबर आहे? मास ऑफ प्रोटॉन आहे.
मग 1U ची किंमत काय आहे? तिथं 1E ची किंमत काय होती मुलांनो? 1E म्हणजे टोटल चार्ज कॅरीज. इथं 1U काय आहे? टोटल मास किंवा मास ऑफ प्रोटॉन. मग 1U ची व्हॅल्यू काय आहे यामध्ये? 1.66 × 10⁻⁻27 kg मीन्स किलोग्रॅम. मास आपण कशामध्ये मेजर करतो? तर किलोग्रॅम असेल किंवा ग्रॅम असेल. तर मास ऑफ प्रोटॉन किती आहे जर असं विचारलं किंवा तुम्हाला एखादं एक्झाम्पल सोडवायला दिलं तर तिथं किंमत देणार नाही. हे डायरेक्ट किंमत आपण काय करायचं? लक्षातच ठेवायचं. 1U म्हणजेच किती आता? 1.66 × 10⁻⁻27 किलोग्रॅम. ओके. आता न्यूट्रॉन. न्यूट्रॉन म्हणजेच काय? न्यूट्रॉन इज डिनोटेड बाय N. ते नंतर पाहूया आपण न्यूट्रॉनचं. आता इथं पहा. वेन टेबल सॉल्ट म्हणल्यावर सोडियम क्लोराईड NaCl इज थ्रोन ऑन LPG गॅस स्टोव फ्लेम. थ्रोन म्हणजेच काय? फेकणे. सोडियम क्लोराईड जर आपण LPG गॅस किंवा स्टोव फ्लेमवर धरलं तर काय होणार आहे? इमिजिएटली येलो स्पार्क फॉर्म होणार आहे. आपण पाहतोच एखाद्या गॅसवर आपण असं जर मीठ ठेवलं तर त्यामध्ये कसले स्पार्क दिसतात, कसले हे दिसतात, तर ते आपल्याला येल्लो म्हणजे हे काय दिसणार आहे? फ्लेम दिसणार आहे, आग दिसणार आहे. इफ सोडियम मेटल पुट इन वॉटर, सोडियम मेटल जर आपण वॉटरमध्ये पुट केलं, इट बर्न्स टू गिव्ह येलो फ्लेम. बर्न्स म्हणजेच काय? त्याला आपण जाळ लावली तर काय होते? आपल्याला येलो फ्लेम दिसते. ऑन रोड सोडियम वेपर लॅम्प गिव्स येलो कलर लाईट. तुम्ही रस्त्यावरचे बल्ब पाहिले असतील, त्यामध्ये सुद्धा काय असते? सोडियम वेपर असतात त्या लॅम्पमध्ये, म्हणून ते येलो कलर दाखवत असतात आपल्याला. फ्रॉम ऑल अबोव एक्झाम्पल्स, वरचे एक्झाम्पल्स, द इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम ॲब्सॉर्ब एनर्जी. इलेक्ट्रॉन्स काय करतात? इलेक्ट्रॉन्स ऑफ सोडियम काय करतात? ॲब्सॉर्ब करतात, शोषून घेतात. काय? एनर्जी, ऊर्जा. अँड गोज टू आउटर मोस्ट सेल. आणि कशामध्ये घेऊन जातात? तर आउटर मोस्ट सेलमध्ये. आता हे आउटर मोस्ट सेल काय आहे ते आपल्याला शिकायचं. अँड कम बॅक टू इनर शेल. आउटर मोस्ट सेल म्हणजेच काय? बाहेरची शेल. इनर सेल म्हणजेच काय? आतला शेल. फॉर एक्झाम्पल पहा, इनर सेल हे आउटर सेल आहे. तर इनर म्हणजे आतली बाजू कुठली दिसणार? हे याला म्हणायचं तुम्ही इनर सेल. बाहेरची बाजू कुठली दिसणार तुम्हाला? हे ह्याला काय म्हणणार तुम्ही? आउटर सेल म्हणून सांगा. ओके. आता इनर सेल आणि आउटर सेल म्हणजे काय सर्वांना समजलंय. द डिफरन्स ऑफ एनर्जी लेवल ऑफ दिस टू सेल्स ऑफ सोडियम इज फिक्स्ड. इनर सेल असू दे किंवा आउटर सेल असू दे, त्यामधले सोडियमची लेवल काय असणार आहे? फिक्स असणार आहे. त्यामध्ये एनर्जी तुमची सिमिलर असणार आहे, ऊर्जा सिमिलर असणार आहे. येलो लाईट दाखवणार. देअर फोर इन अबोव एक्झाम्पल सेम स्पेसिफिक येलो लाईट इमिटेड. म्हणून कशामुळं येलो लाईट होते? तर सोडियम वेफरमुळं. इथपर्यंत मला सर्वांना समजलं आहे. न्यूट्रॉन आपण काय करूया? पुढच्या लेक्चरला पाहूया. आज आपण काय करूया मुलांनो? इथंच थांबूया. थँक्यू.